स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपला न्यूमरोलॉजीचा डे 1 आजपासून आपण स्टार्ट करतो आहे. ओके. न्यूमरोलॉजी बद्दल आधी माहिती होतं तुम्हाला, मनीषा मॅम? थोडंफार. थोडंफार नॉलेज आहे. थोडं तुम्ही कधी हा, कॅल्क्युलेट केलं आहे? हो केलेलं आहे. केलेलं आहे. ओके. आपण सध्या बेसिक न्यूमरोलॉजीच या कोर्समध्ये बेसिक न्यूमरोलॉजीच तुम्हाला सांगितलं जाणार आहे, ती शिकवल्या जाणार आहे. आणि बेसिक न्यूमरोलॉजी नुसारच तुम्ही छोटे छोटे प्रेडिक्शन करू शकणार. ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत की न्यूमरोलॉजी का, म्हणजे बाकीच्याही ऑकल्ट फील्ड आहेत. बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे वास्तू आहे, ॲस्ट्रो आहे, रेकी आहे. आपण बऱ्याच वेळा पत्रिका बघतो, ज्योतिष वेगवेगळे प्रकारे ज्योतिषमध्ये. बरं, पाराशर ज्योतिष आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. वैदिक ज्योतिष आहे. तर न्यूमरोलॉजी का, तर न्यूमरोलॉजी हे खूप सोपं डेटा सायन्स आहे. म्हणजे आपलेच नंबर्स आपल्याला गायडन्स करतात. आणि आपल्याच नंबर पासून आपल्याकडे काय कमी आहे, जास्त आहे, हे आपल्याला आपलं चांगल्या प्रकारे माहिती असतं. बरोबर की नाही? आणि त्यामुळे आपण कॅल्क्युलेशनला काय होतं की आपल्या लाईफमध्ये जर आपल्याला नंबरनुसार जर गायडन्स भेटलं, तर आपण काय होतं, अजून चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. बरोबर? तर हे नंबर्स कसे आपल्या आयुष्यात काम करतात, कुठले नंबर्स काय वर्क असतं, हे आज आपण बघणार आहोत. आपले नंबर्स हे आपल्या डेट ऑफ बर्थनुसार, बघा आपण जन्माला जेव्हा येतो तेव्हा किती वाजता आलाय, कोणती तारीख आहे, त्यानुसार कुंडली बनते. बरोबर ना? प्रत्येक वेळा कुठेही नंबर, जेव्हा जन्माला आल्याबरोबर जेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये देखील एक नंबर दिला जातो की हॉस्पिटलमध्ये हा बेड नंबर हा आहे, पेशंटचा नंबर हा आहे. तेव्हापासून हे नंबर्स काय असतात, आपल्या आयुष्यात आलेले असतात आणि काम चालू करतात ते त्यांचं. तर बघा, प्रत्येक गोष्टीचं एक हे असतं की म्हणजे वेळ निघून गेल्यावरती अर्थ राहत नाही. बरोबर की नाही? की मला याचं गायडन्स आधी जर भेटलं असतं तर मी अजून चांगल्या प्रकारे काम करू शकलो असतो. बरोबर? असं प्रत्येकाला वाटत असते. आणि न्यूमरोलॉजी काय करते, आपल्याला बेसिक याच गोष्टीचा गायडन्स देते, की आपण आपल्या मुलांचं म्हणा किंवा आपल्या लाईफ मधलं किंवा इतरांची मदत करताना ह्या नंबर्सनुसार आपण त्यांना कशा कुठल्या म्हणजे न टेन्शन घेता इतक्या सोप्या पद्धतीने गाईड कसं करता येईल, हे आपल्याला न्यूमरोलॉजीमध्ये शिकायला मिळतं. तर कसं असतं ना की बऱ्याच वेळा आपण हे बघितलंय की एखादी व्यक्ती तिथे जाते, शिकते आणि मधातच सोडून येते. का घडतं हे? म्हणजे कधी कधी इंजिनियर बनायचं नसते, पण इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली जाते, दुसरं तिसरं वर्ष होतं आणि मग नंतर वाटतं की कारण त्याच्या नंबर्स नुसार तो कुठेतरी वेगळ्या फील्डमध्ये जाणार असतो, तो तरी पॉलिटिक्समध्ये जाणार असतो, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाऊ शकतो, किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं, त्याच्या स्पिरिच्युअलिटी जास्त असेल. तर आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात की ज्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट घेतलेला असतो त्या गोष्टीपासून आपण काय होतो, मधातच सगळं सुरू असतं, छान सुरू असतं आणि मधापासून आपण डिटॅच होतो, त्याच्यापासून काय होतो, अलिप्त होतो. मग कोणते नंबर असे आहेत की आपल्याला बॅलन्स देतात, कोणते नंबर आपल्याला हेल्थ इश्यू देतात, कोणते नंबर असल्याने आपल्याला फायदा आहे, कोणते नंबर आपण सोबत ठेवायला पाहिजे, हे सगळं बेसिक आपण काय करणार आहोत. लकी नंबर्स काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण न्यूमरोलॉजी मध्ये शिकणार आहोत. हे कोर्सचे आपण काही डिटेल्स बघणार आहोत की बेसिक इंट्रोडक्शन, काय काय घेणार आहोत आपण, पर्सनॅलिटी नंबर म्हणजे काय, डेस्टिनी नंबर म्हणजे काय, नेम नंबर म्हणजे काय. म्हणताना नावात कुछ नाही, नाम में कुछ रखा नहीं है. बरोबर ना? नाम में तो बहुत कुछ रखा है. बरोबर. आपलं नाव आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही व्हायब्रेशन देत असतं. बऱ्याच नाव ऐकल्यानंतर अरे असं होतं, आणि काही नाव ऐकल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. का? कारण त्या नावामध्ये खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात. हे नंबर्स काय करतात, नाव काय करतं, आपल्याला काहीतरी लाईफमध्ये गायडन्स देतं, आपल्याला पॉझिटिव्हिटी देतं. तर ह्या ह्या व्हायब्रेशन जर आपण आपल्या मुलांना देता आल्या, कारण जर 10वी 12वीच्या अगोदर तुमची मुलं असतील
तर तुम्हाला आत्तापासूनच त्यांची मदत करता येईल, बरोबर. म्हणून आपण नावानुसार पण आपण त्यांचे नंबर डिसाईड करू शकतो की कुठल्या नावात कुठले चांगले व्हायब्रेशन्स आहे. आपण मग नाव चेंज करून काही गायडन्स करू शकतो का, तर आपण ते देखील बघणार आहोत की नावाचं व्हायब्रेशन कशा प्रकारे आपल्या लाईफमध्ये काम करतं. नंतर कार्मिक नंबर कोणते, मग तुमच्यासाठी लकी नंबर कोणते, एनिमी नंबर कोणते, फ्रेंडली नंबर कोणते. नंतर मग आपल्याला लोशू ग्रीड बघायचं आहे. या पद्धतीने हळुवारपणे आपलं 5-7 दिवसामध्ये बेसिक न्यूमरोलॉजीचा सिलेबस होणार आहे. आणि मग मी त्याबद्दल तुम्हाला बेसिक नंबरच्या काही रेमेडीज देईल की तुम्ही कसे बॅलन्स करू शकता. ठीक आहे. या पद्धतीने आपण बेसिक न्यूमरोलॉजीमध्ये सिलेबस घेणार आहोत. तर आता आपण पहिल्यांदा बघू की इंट्रोडक्शन तर बघितली आपण की न्यूमरोलॉजी हे माणसाचं बिहेवियर डिसाईड करते. कुठलाही नंबरचे व्हायब्रेशन काय करते की त्याच्या पर्सनॅलिटी आणि डेस्टिनी त्याची ठरवते की एखादा माणूस आपल्या समोर आला तर त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार आपण तो व्यक्ती कसा असेल, त्याच्या लाईफमध्ये काय सुरू असेल, त्याच्या लाईफमध्ये सध्याची फेस कशी आहे, म्हणजे तो 35च्या पहिले कसा आहे, 35च्या नंतरचा त्याची फेस कशी राहणार आहे, नंतर तो एज्युकेशन वाईज काय करू शकतो, त्याच्यानंतर पैशाचं बॅलन्सिंग त्याच्याकडे आहे की नाही, असं एक अनालिसिस आपण त्या नंबरच्या व्यक्तीनुसार बघू शकतो. तर आपल्याला काय सांगतात, एज अ की बिहेवियर, ह्युमन बिहेवियर आपल्याला काय मिळतं, एज अ की म्हणजे आपल्याला चाबी मिळते एखाद्या माणसाचं अनालिसिस करण्यासाठी, बरोबर ना. की माणसाच्या मनामध्ये काय चाललं आहे, त्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे. तर ही तर आपण आपल्या फॅमिलीची पण हेल्प करू शकतो की नाही. हे नंबर्सचं जर आपल्याला ज्ञान मिळालं तर आपण आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला अनालाइज करून त्याचा स्वभाव समजून आपण त्यांना काय करू शकतो, पर्टिक्युलर त्या त्या फेजमध्ये आपण त्यांना मदत करू शकतो, बरोबर. आणि यानुसार त्यांची लाईफ काय होईल, कुठेतरी बॅलन्स व्हायला मदत होईल, त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी होईल. आणि हे करता करता आपली इच्छा असेल तर आपण इतरांची देखील फॅमिली, जे काही आपले रिलेटिव्ह आहे, जे फ्रेंड्स आहे, जे काही आजूबाजूला आपले काही म्हणजे नेबरहूड आहेत त्यांना मदत करू शकतो, बरोबर. तर हे आपल्याला इंट्युशन देतात की ह्या नंबरची व्यक्ती कशी असणार आहे, याचं वर्क प्रोफेशन कसं राहणार आहे, याच्याकडे इकॉनॉमिक बॅलन्स कसं राहणार आहे, मग कोणत्या नंबरचे व्हायब्रेशन माझ्या लाईफमध्ये असायला पाहिजे, कोणत्या नंबरचे व्हायब्रेशन माझ्याकडे नको आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, न्यूमरोलॉजी मध्ये शिकत असतो. ठीक आहे. जाऊया पुढे. आत्ता आपण शिकणार आहोत पर्सनॅलिटी नंबर. पर्सनॅलिटी नंबर ही सर्वात बेसिक आणि पहिली गोष्ट आपल्याला नंबर्स बद्दल शिकायची आहे. पर्सनॅलिटी नंबर, त्याला ड्रायव्हर नंबर देखील म्हणतात. काय म्हणतात, ड्रायव्हर नंबर. ज्याला लिहून घ्यायचं असेल त्यांनी लिहून घेऊ शकतात. पर्सनॅलिटी नंबर हा ड्रायव्हर नंबर देखील म्हणतात. आणि आपण तो कॅल्क्युलेट कसा करतो, अ, त्याच्या जी डेट ऑफ बर्थ असते, जी पूर्ण डेट ऑफ बर्थ नाही, फक्त डेट ऑफ बर्थ, म्हणजे कोणी 19 बॉर्न आहे, कोणी 18 बॉर्न आहे, तर फक्त डेट ऑफ बर्थचं कॅल्क्युलेशन, डेट ऑफ बर्थची ऍडिशन करून आपण आपला पर्सनॅलिटी नंबर फाइंड आउट करू शकतो. इथे आता आपण पर्सनॅलिटी नंबर काय, समजा एखाद्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ आहे 18 ऑगस्ट 1989. ठीक आहे. तर आपण 18 ऑगस्ट म्हणजे काय, डेट ऑफ बर्थ किती आहे, 18 आहे. मग आपण 18चं काय केलंय, 18चा 1 + 8 = 9. मग पर्सनॅलिटी नंबर किंवा ड्रायव्हर नंबर कोणता आला, 9. काय आला, 9 ड्रायव्हर नंबर आला. समजलं. आता तुम्ही तुमचे कॅल्क्युलेट करा की आपली पर्सनॅलिटी नंबर कोणती येते. बघा बरं, आपल्या घरात आपल्याला पर्सनॅलिटी नंबर कॅल्क्युलेट करायचे, घरातल्या प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे आणि मग त्याचा पर्सनॅलिटी नंबर काय येतो. ठीक आहे. तसं पर्सनॅलिटी नंबर आणि नंतर येते डेस्टिनी नंबरची. डेस्टिनी नंबर काय असतं की टोटल जी डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे समजा आता 12 मेला एखादी व्यक्ती, 12 मे 1934 मध्ये, मग 12 मे म्हणजे काय, 5, 12 1934 याची टोटल जी येते ती 25 येते आणि त्याचा पर्सनॅलिटी नंबर किती येतो, 7. तर आता मला काय करायचं आहे, तुम्ही घरातले जितके मेंबर्स असतील त्यांचं काय करायचं आहे, डेट ऑफ बर्थ लिहायची आहे आणि त्याचा पर्सनॅलिटी नंबर आणि ड्रायव्हर नंबर कॅल्क्युलेट करायचे. अरे हा,
पर्सनॅलिटी नंबर 5 आला, 23 तारीख आली तर बरोबर. आणि ड्रायव्हर नंबर काढा, हे डेस्टिनी नंबर काढा. डेस्टिनी नंबरला आपण कंडक्टर नंबर देखील म्हणतो. काय म्हणतो? कंडक्टर नंबर. असं लिहून घ्या आणि घरातले 5 कॅल्क्युलेट करा. जे काही ऍटलिस्ट तुमच्या सोडून तुमचे 4 नंबर कॅल्क्युलेशन झाले पाहिजे. हे आपल्याला पुढे कामी पडणार आहे. हा रे मॅम, अनम्यूट करा. 23/5/1995 येते. 23/5/1995. हा मग कॅल्क्युलेट करा, त्याचं टोटल करा. हा केलं त्याचं 34 येते. म्हणजे पर्सनॅलिटी नंबर आहे 5 आणि ड्रायव्हर आहे 7. हा बरोबर. हो. आता तुमच्या घरात जितके मेंबर्स असतील, तुमचे मुलं असतील किंवा आई वडील असतील, सासू सासरे असतील, कोणाचेही डेट ऑफ बर्थ घ्या आणि 5 कॅल्क्युलेट करा. ओके. माझ्या दोन्ही मुलांचं चारच आहे तारीख, त्यामुळे 4च येईल. आणि मिस्टरांचं 6 आहे. हा, प्रत्येकाचं तारीख 6. कॅल्क्युलेट करा तुम्ही. हो हो. हं. ठीक. जमताय मनीषा मॅम? हो जमते. घरातले जितके मेंबर्स असतील त्यांची पर्सनॅलिटी आपण फाइंड आउट करायची आहे. त्यांची डेस्टिनी नंबर फाइंड आउट करायची आहे. पर्सनॅलिटी नंबर आपल्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आपल्याला सपोर्ट करत असतो. आणि वयाच्या 35व्या वर्षानंतर आपल्याला काय करतो? आपला डेस्टिनी नंबर सपोर्ट करत असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी जर 1 आहे तर, आणि नंतर 1चे जे ऍट्रिब्यूट्स राहणार. येस, हा लिहून ठेवा, ते तुमच्यासाठीच लिहून ठेवा. डेस्टिनी नंबर आता जेव्हा डेस्टिनी नंबर विचार केला जातो तो 35व्या वर्षानंतर जर डेस्टिनी नंबर तुमचा 5 आला तर 5 नंबरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, 5 नंबरचं जे बिहेवियर आहे ते तुमच्या आयुष्यभर तुमचं 5 नंबरचं बिहेवियर राहणार आहे 35व्या वर्षानंतर. मग 5 नंबरकडे पैसा, म्हणजे आता आपण बघणार आहे की एक एक नंबर आपल्याला कोणते कोणते व्हायब्रेशन देतात, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, तो कोणासारखा बिहेव करतो, आणि ते नंबर बघताना आपण कोणत्या म्हणजे कुठल्या तत्वाशी जोडले गेले पाहिजे किंवा कुठले ग्रह कशा नंबरवरती काम करतात हे बघणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं की आपली पर्सनॅलिटी, कोणाचीही पर्सनॅलिटी आपल्याला 35व्या वर्षापर्यंत सपोर्ट करत असते आणि 35 वर्षानंतर आपली डेस्टिनी नंबर आपल्याला सपोर्ट करतो. ठीक आहे. झालं मनीषा मॅम? म्हणजे हे झाले ड्रायव्हर नंबर झाले सगळ्यांचे. हम्म. कंडक्टर नंबर मध्ये कसं होतंय, पूर्ण त्याची ऍडिशन करायची आहे ना? हा, पूर्ण कंडक्टर ऍडिशन नंबर. करायची. जी डेट ऑफ बर्थ आहे हा. तर ज्यांची सेम येते काही हरकत नाही. डेट ऑफ बर्थ आपली पूर्ण, म्हणजे डेट ऑफ बर्थ जर 12 मे म्हणजे 12/5/1934 असं टोटल पूर्ण नंबरची कॅल्क्युलेशन करायची आणि नंतर एक सिंगल डिजिट आणायचं. काय त्याचे पण करायचं? हा. सिंगल डिजिट. हो, काही हरकत नाही. दोन्ही पर्सनॅलिटी डेस्टिनी एक सेम नंबर असू शकतात. बऱ्याच जणांचा ड्रायव्हर कंडक्टर सेम येतो.
माझा ड्रायव्हर कंडक्टर सेम आहे. जमतंय? ड्रायव्हर नंबर इझिली जमतोय. कंडक्टर नंबर आता मी सांगते, 28/1/2002चा 6 येतो, तो बरोबर आहे का? हा, 28/1 2002 त्याचा 6 येतोय. 2002. हं. 28 प्लस 1 29. 29 आणि 4 किती होतात? 28 प्लस. 2002 आहे ना. हा. मग 29. 29 28 आणि 1 29. हा 28 29 आणि 4 मी 2+8 केलं. 2+8 ठीक आहे ना. 2+8 किती होतात? 10 होतात. 10. बरोबर. हा. 10 नंतर +1 येईल 11. 11. 11 प्लस किती फोर. झाले ते? 15 15. झाली. 1 + 5 6. 6. बरोबर हो आहे ना. ना? हा, तसंही कसंही कॅल्क्युलेट केला तर 1 डिजिट नंबर यायला पाहिजे. हा, सिंगल 6. डिजिट नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, मग आज जमलं मला. जमलं. व्हेरी गुड. आर्या मॅम तुम्हाला जमलं? हो हो जमलं. हा, चला जाऊया पुढे. येस, आपल्याला केव्हाही कॅल्क्युलेट करताना जेव्हा आपण न्यूमरोलॉजीचं जे काही करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो, तेव्हा ह्या 2 नंबर खूप महत्वाचे आहे. कारण या 2 नंबरवरनं आपण बेसिक गोष्टीचं अनालिसिस करत असतो, की त्या माणसाची पर्सनॅलिटी कशी असणार आहे, की म्हणजे तो वयाच्या 35व्या वर्षापर्यंत कसा बिहेव करेल आणि वयाच्या 35व्या नंतर त्याचं बिहेवियर कसं असेल, त्याच्या लाईफमध्ये काय चेंजेस केले आणि काय गोष्टी घडतील, हे आपण अनालिसिस करू शकतो. स्वतःचं देखील, हजबंडचं, मुलांचं, आई वडिलांचं आणि इतरांचं देखील आपण मदत करू शकतो या प्रकारे. ठीक आहे. पुढचा पार्ट काय येतो? आपले पर्सनॅलिटी आणि प्लॅनेट्स. ठीक आहे. म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी आहे किंवा एखाद्या नंबरची पर्सनॅलिटी, इथे आता डेस्टिनी पण पकडायची आहे आणि हे पण पकडायची आहे. तर एखाद्या पर्सनॅलिटी जे काही 1 to 9 नंबर्स पकडतो आपण, 0 तर नंबर पकडत नाही आपण. 0 तर सिंगल डिजिट मध्येच आणतो कॅल्क्युलेट करून. म्हणजे 30 असेल तर 3 सिंगल पर्सनॅलिटी नंबर पकडू. तर जे आपण प्लॅनेट्स जे आहेत, तर वन नंबरचा जो पर्सनॅलिटी नंबर 1, त्याचं रिप्रेझेंटेशन कोण करतं? सन. काय असतं? 1 नंबरचं रिप्रेझेंटेशन कोण करतं? सन. म्हणजे तो 1 नंबरचं बिहेवियर कोणासारखं राहणार आहे? कोणता प्लॅनेट 1 नंबरशी कनेक्टेड आहे? तर सूर्य. आणि त्याचे अल्फाबेट्स कोणते आहेत ते लिहून घ्या तुम्ही. 1 नंबरचे म्हणजे आपले अल्फाबेट्स जेव्हा कॅल्क्युलेट करतो आपण, जेव्हा नंबरचं स्पेलिंग बनवू किंवा नंबर कॅल्क्युलेट करू, तर हे अल्फाबेट्स आपल्याला मदत करणार आहे, जे 1 नंबरशी रिलेटेड आहे. सूर्य म्हणजे कोण बघितलं जाते? ऍस्ट्रॉलॉजीनुसार सूर्य म्हणजे पिता. पिताच्या स्थानी बघितल्या जाते किंवा राजा बघितला जातो. आपण तिथे लिहू शकतो सूर्य म्हणजे पिता किंवा सूर्य म्हणजे राजा. आणि त्याचे अल्फाबेट्स आहे AIJQY. जेव्हा आपण हे नेम नंबर कॅल्क्युलेट करायला शिकू, तेव्हा हे अल्फाबेट्स काय करणार आहे? आपल्याला मदत करणार आहे.
झालंय. मग येतो चंद्र, मून नंबर 2. मून नंबर 2 म्हणजे काय, ज्याची पर्सनॅलिटी नंबर 2 असेल किंवा डेस्टिनी नंबर 2 असेल, म्हणजे तू व्यक्ती नंबर 2 ची आहे. ठीक आहे. तर नंबर 2 कोणाला रिप्रेझेंट करतो? चंद्र, मून. मून म्हणजे जसं मून म्हणजे आई पण येते. म्हणजे तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये मून म्हणजे नंबर 2 मिसिंग आहे समजा, तर तुम्ही आईचे आशीर्वाद तुम्ही रोज घ्यायला पाहिजे. ज्यांच्याकडे नंबर 2 नाही आहे त्यांनी काय करायला पाहिजे, आईचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे. म्हणजे आईला रिप्रेझेंट करतो. आणि नंतर अजून राणी पण येते. नंबर 2 म्हणजे काय, राजा झाला, राणी झाली. हे नंबर 2 म्हणजे काय आहे, राणी आहे. आणि त्याचे अल्फाबेट्स कोणते येतात, BKR. म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही नंबरचं नेम नंबर कॅल्क्युलेट करू तर जो काही नंबर BK आणि R रिप्रेझेंट करेल, म्हणजे जे काही नेम BKR पासून स्टार्ट होईल, त्याच्यात पहिला जे बीचा अल्फाबेट आपण 2 पकडणार, Kचा अल्फाबेट 2 पकडणार, Rचा अल्फाबेट पण नंबर कोणता पकडणार, सेकंड 2. समजलं इतकं? मून 1 नंबर काय आहे, सन आहे. तो रिप्रेझेंट करतो सूर्य. सूर्य म्हणजे काय, फादर, फादर किंवा किंग. ठीक आहे. 2 नंबर्स कोण आहे, मून आहे. मून रिप्रेझेंट क्वीन किंवा मदर. आपण असं लिहू शकतो, तिथे लिहून ठेवा तुम्ही त्याचे ऍट्रिब्यूट्स, आई किंवा राणी. ठीक आहे. आणि त्याचे अल्फाबेट्स आहे BKR. त्यानंतर येतो नंबर 3. नंबर 3 रिप्रेझेंट करतो ज्युपिटर. ज्युपिटर म्हणजे गुरु, देवगुरु. बृहस्पती, हा बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु आहेत. हे कोण आहे, बृहस्पती कोण आहे, ज्युपिटर. गुरु म्हणजे देवांचे गुरु आहे. ज्युपिटर कोण आहे, देवांचे गुरु. आणि त्याचे अल्फाबेट्स काय आहे, CGLS. अल्फाबेट्स आहे CGLS. झालं. पुढे येतो आहे नंबर 4. नंबर 4 रिप्रेझेंट राहू. कोण रिप्रेझेंट करताय नंबर 4 ला, राहू रिप्रेझेंट करतो आहे. त्याच्या नंबर 4 चे अल्फाबेट्स कोण आहे, DMT. अल्फाबेट्स आहे DMT. नंबर 5. नंबर 5 रिप्रेझेंट मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह. आणि बुध म्हणजे किंवा प्रिन्स, प्रिन्स किंवा राजकुमार. बुध ग्रहाला काय म्हटलंय, राजाचा मुलगा. काय म्हटलंय, राजाचा मुलगा, राजकुमार किंवा तरुण एखादा, नाही का, एकदम तरुण मुलगा असं. आणि त्याचे अल्फाबेट्स येतात EHNX. जेव्हा नंबर 5 चे अल्फाबेट्स काय येतील, E रिप्रेझेंट ॲज 5, H रिप्रेझेंट ॲज 5, N रिप्रेझेंट ॲज 5, X रिप्रेझेंट ॲज 5. मर्क्युरी नंबर 5 आणि अल्फाबेट आहे EHNX. हा मर्क्युरी नंबर 5 म्हणजे काय, राजाचा मुलगा, राजपुत्र, प्रिन्स असं आपण तिथे लिहू शकतो, राजकुमार. नेक्स्ट येत आहे नंबर 6. नंबर 6 म्हणजे व्हेनस म्हणजे शुक्र. आणि शुक्र कोण आहे, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य. शुक्र गुरुच आहे गुरुच, राहणार गुरु सारखेच, पण गुरु कोणाचे आहेत, राक्षसांचे गुरु.
आणि त्यांचा नंबर कुठून आहे, नंबरचे अल्फाबेट्स काय आहे, यू व्ही डब्ल्यू. ज्यांचे नाव बघा, यू स्टँड्स फॉर 6, व्ही स्टँड फॉर 6, डब्ल्यू स्टँड्स फॉर 6. गुरुच आहे गुरुसारखे वागतील, गुरुसारखे, पण कोणाचे आहे, राक्षसांचे. ओके. नंबर 7, नेपच्यून किंवा केतू. नेपच्यून किंवा केतू. केतू म्हणजे काय, की एका शरीराचा खालचा भाग, म्हणजे राहू म्हणजे काय येतं, डोकं येतं. राहूच्या तिथे लिहा डोकं, धड, हे हेड. राहू काय आहे, हेड आहे. राहू हेड आहे. आणि केतू काय आहे, बॉडी. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो, ज्याच्याकडे राहूचा नंबर आहे त्याच्यात बुद्धी हे येईल, आणि केतूचा आहे तर त्याचं डोक्याला म्हणजे विचार जास्त राहतील, असं आपल्याला शिकायचंय. शिकताना काय शिकायचंय, की नंबर 7 मिसिंग आहे म्हणजे काय, खालच्या बॉडीचं काम, खालच्या बॉडीचा आळस असू शकतो, खालच्या बॉडीकडनं म्हणजे बॉडीचं जे वर्क राहणार आहे, आळशी असू शकते अशी व्यक्ती, हो की नाही. या पद्धतीने बघायचंय. म्हणजे राहूला काय असतं, हेड असतं, डोकं असतं, आणि केतूला काय असतं, धड असतं. आणि नंबर 7 केतू, केतूचे कोणते अल्फाबेट्स आहेत, ओ आणि झेड. ओ आणि झेड. नंबर 8 आहे सॅटर्न, म्हणजे शनी, न्यायाधीश. आणि त्याचे अल्फाबेट्स आहे पी आणि एफ. म्हणजे पी इज इक्वल टू 8, एफ इज इक्वल टू 8. आणि नंबर नेक्स्ट आहे, लास्ट नंबर आहे 9. 9 नंबर आहे मार्सचा नंबर. मार्स म्हणजे मंगळ. मंगळ म्हणजे सेनापती. त्याला अल्फाबेट्स नाहीये. मंगळ जो हे असतो ना, त्या मंगळावरून आपला भाऊ, लहान भाऊ पण लिहून ठेवा तिथे. आई वडील लहान भाऊ, मग 9 नंबर आपल्याला लहान भाऊ तिथे लिहून ठेवा. 9 नंबरच्या तिथे काय असेल, एखाद्या व्यक्तीचा 9 नंबर मिसिंग आहे, किंवा 9 नंबरचे काहीतरी लाईफ मध्ये खराब प्रॉब्लेम चालू आहे किंवा काहीतरी, तर लहान भावासोबत संबंध, लहान भाऊ, या पद्धतीने आपण 9 नंबर ला बघणार आहोत. मंगळाचा जो नंबर आहे, मंगळ म्हणजे काय, लहान भाव. इथपर्यंत समजलं आहे का? हा. आता आपल्याला एक एक नंबर, आता नंबरचं नेम तर आपण पुढे शिकणार आहोत, पण आता पहिल्यांदा आपण पर्सनॅलिटी नंबर 1, एक एक नंबर शिकणार आहोत. काय शिकणार आहोत, पर्सनॅलिटी नंबर 1. आता तुम्हाला सांगितलं पर्सनॅलिटी नंबर 1. आता तुम्ही सांगा बरं, पर्सनॅलिटी नंबर 1 म्हणजे कशी असणार आहे, एखाद्या व्यक्तीचा डेट ऑफ बर्थ. पर्सनॅलिटी नंबर 1 कशी असणार आहे, कशापासून डेट ऑफ बर्थ 1 बनते, सूर्य. 1, सूर्य. 10. लिडरशिप होईल. हा, पहिले डेट कशी काय बनते, नंबर 1 पर्सनॅलिटी कुठपासून, कसे कसे कॅल्क्युलेशन येतील, 1 नंबर, 10 नंबर, 19 नंबर आणि 28 नंबर. बरोबर का? पर्सनॅलिटी नंबर 1 चे कोणते कोणते पीपल्स असतील, कोणते कोणते लोक पर्सनॅलिटी नंबर 1 मध्ये मोडतात, ज्यांची डेट ऑफ बर्थ 1 तारीख असू शकते, 10 तारीख, 28 तारीख आणि 19 तारीख.
कळलं का? मग हा पर्सनॅलिटी नंबर 1, ज्याची पर्सनॅलिटी नंबर 1 आहे, तर हा 1 काय करतो, एक बेसिक आपण बघणार आहोत. आपण जे रिपिटेशन नंबर नाही बघणार, पण ज्याचं आपण पुढे लोशू ग्रीड शिकणार आहे. म्हणजे कुठल्याही नंबरची पर्सनॅलिटी नंबर जर 1 येत असेल आणि डेस्टिनी काही डिफरंट येत असेल, बरोबर, तर 1 नंबरच्या पर्सनॅलिटीचं काय करणार, त्यांच्याकडे काय काय राहणार आहे, लीडरशिप. सूर्य आहे ना, सूर्य कसा असतो बघायचं. सूर्य आपलं काम कसं करतो, चोखपणे करतो, बरोबर, त्याला शिस्तबद्धता आवडते. मग त्या पद्धतीने आपल्याला अनालाइज करायचे की पर्सनॅलिटी नंबर 1 जर आपण शिकतो आहे, मग सूर्याचे ऍट्रिब्यूट्स काय आहे, की सूर्य कशाप्रमाणे सकाळी उगवतो. म्हणजे पर्सनॅलिटी नंबरच्या 1च्या लोकांनी काय करायला पाहिजे, की सकाळी लवकर उठायला पाहिजे, बरोबर की नाही. ज्यांची पर्सनॅलिटी नंबर 1 येते त्यांनी काय करायला पाहिजे, सकाळी लवकर उठायला पाहिजे. सूर्याचा नंबर आहे तर सूर्य नमस्कार किंवा सूर्याला अर्घ देणं करायला, जे काही सूर्याच्या रिलेटेड ज्यांचे हे आहे, तर त्यांनी अजून सूर्याचं आपल्याकडे काय करायला पाहिजे, तेज वाढवायला पाहिजे. मग सूर्याचा नंबर आहे तर रात्री लवकर झोपणं पण गरजेचं आहे. मग सूर्याचा नंबर आहे तर त्याच्याकडे काय, म्हणजे थोडासा ताठरपणा, लिडरशिप येईल, अहंकार येऊ शकतो, बरोबर का? हो. समजताय का तुम्हाला? नंबर 1, आपण फक्त नंबर 1चं बघतोय की नंबर 1चा ऍट्रिब्यूट कसे असतील. एक नंबरचा व्यक्ती, मग त्याची डेट ऑफ बर्थ कोणतीही असू दे. मग आपल्याला डेट ऑफ बर्थ पुढच्या याच्यामध्ये शिकायचे की डेट ऑफ बर्थ कशा काम करतात. पण हे आपण बेसिक मध्ये बघणार आहोत की एक नंबरची व्यक्ती, मग त्याच्याकडे कुठल्या कुठल्या क्वालिटी असतील हे आपल्याला लिहायचं. पर्सनॅलिटी तिची स्ट्रॉंग असू शकते, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स असणार, लिडरशिप क्वालिटी असणार, शिस्तबद्धता त्यांना आवडत असेल, बरोबर का? त्यांना कंटिन्यू त्यांच्यामध्ये काहीतरी अचीव करण्याची इच्छा असणार. अचिव्हर्स असतात ते. काय असतात, अचिव्हर्स असतात. आणि लिडरशिप आहे म्हणजे कोणाच्या अधिपत्य त्यांना चालेल का, नाही चालणार ना. कोणाचं कंट्रोल त्यांच्यावरती चालणार नाही. म्हणून ते स्वतःचे लीडर्स असतात. स्वतःचे निर्णय क्षमता चांगली, म्हणजे निर्णय त्यांना असं वाटतं की स्वतःसाठी त्यांनी निर्णय घेतले पाहिजे. ते डिसाईड स्वतः करतात, स्वतःचं डिसिजन स्वतः घेतात. मग ते चुकलं तरी स्वतः घेतात, बरोबर असलं तरी स्वतः घेतात. जिद्दीपणा जास्ती असतो. आणि कुठे पण गेले म्हणजे ह्या पर्सनॅलिटीचे लोक काय करतात, पर्सनॅलिटी नंबर 6 सूर्याचा नंबर आहे, फादरचा नंबर आहे, राजा आहे. पण राजा कसा असतो, कुठल्या पार्टीमध्ये जर राजा आला तर त्याला काय मिळतो, मान सन्मान, सत्कार, आदर. तर मग कुठेही ते काय करतात, अट्रॅक्शन त्यांना मिळतं. काय म्हणते, अटेंटिव्ह असतात. अटेंडन्स त्यांना, ते आल्यानंतर त्यांचं प्रेझेन्स लक्षात येतं की हा नंबर काहीतरी वेगळा आहे. म्हणजे त्यांचं अस्तित्व लोकांना जाणवते की राजासारखं वागतील. राजाचं बघायचं आपल्याला. पर्सनॅलिटी नंबर 1 सूर्य आणि राजा. मग राजाचं कसं असतं, थाट बाट सगळं आलेशान का, बरोबर ना. मनात येईल तेव्हा असं म्हणजे निर्णय घ्यायचा, मग त्या निर्णयाचं स्वतः म्हणजे म्हणजे एकदम समर्थवान असतात ते. येत आहे का लक्षात? आपल्याला नंबर्स खूप कॉम्प्लिकेशन नाही करायचं स्टडीमध्ये. मनीषा मॅम समजतंय का? हो. समज. हम्म. अजून काय असू शकतं सांगा मला. त्यांना काय असायला पाहिजे, जर ते पर्सनॅलिटी नंबर 1चे पीपल आहे, जे लोक आहेत, त्यांनी ना टाइम फॉलो करणं महत्वाचं आहे. सूर्य जसं ज्याप्रमाणे टाइमवरती उगवतो आणि टाइमवरती मावळतो, तर त्यांनी काय पाहिजे, ते पंक्च्युअल असायला पाहिजे. म्हणजे दिलेला वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळणे, दिलेला वेळ पाळणे, डेडलाईन फॉलो करणे, हे त्यांच्या याच्यामध्ये असायला पाहिजे, बरोबर की नाही. मग तुम्ही जेव्हा कोणाला सांगता आहात किंवा घरातली एखादी व्यक्ती सूर्याच्या नंबरची आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगायला पाहिजे, की तुम्ही लवकर उठायला पाहिजे, बरोबर ना. हा, मग त्यांना सांगताना पण तुम्ही तसंच सांगायला पाहिजे की नाही,
आपल्याला काय करायचं, या नंबरचे ऍट्रिब्यूट्स बघताना की तो वागतो कसा आहे, सूर्याचा आहे ना, मग सूर्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. मग त्याच्या विरोधात जर तो वागत असेल तर त्याच्या लाईफमध्ये त्याचे काय होतात, वाईट परिणाम दिसतात. म्हणजे एखादी व्यक्ती सूर्याची हे आहे आणि रात्री जागरण करते आहे, मग त्याच्या कुठेतरी प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होईल. कळालं? नंतर यांना एक प्रॉब्लेम असतो की यांच्या लाईफमध्ये ना जे सूर्याचे नंबर्स असतात, जर ते म्हणजे माणसं असतील ना, तर त्यांच्या आजूबाजूला बायका जास्त घुटमळ करतात. कारण ते असे किंग राजासारखे राहतात, राजासारखे वागतात, राजासारखे बोलतात. मग त्यांच्या लाईफमध्ये मुलींना पण थोडासा स्ट्रगल असतोच, नसतो अशातला भाग नाही, पण ह्या गोष्टीमध्ये त्यांना थोडस सावधानी बाळगायला पाहिजे. जे मुलं आहे पर्टिक्युलरली सूर्याच्या नंबरचे, त्यांनी थोडीशी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. इफ त्यांचं लग्न नसेल झालं तर, काही लग्न झालं असेल तर मग त्यांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे की लोकांना अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे ना ती, सूर्याचा नंबरचा एक व्यक्ती आहे तर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे, तर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे तर थोडं बाकीच्या पण गोष्टींचे त्यांना काय होतात, साईड इफेक्ट हे होतात, मिळतात. म्हणजे त्यांना त्या त्या गोष्टीचे थोडस साईड इफेक्ट आहेत की त्यांनी थोडस प्रिकॉशन घ्यायला पाहिजे वागताना, बोलताना, रिलेशनशिप मेंटेन करताना. तुम्ही लिहून घेऊ शकतात हे की 1 नंबर आहे तर 1 नंबरचे कसे काय, त्याचे काय हे असणार ट्रेड्स, ते कसे वागतात, त्यांच्यासोबत काय काय घटना घडू शकतात, किंवा त्यांच्यासोबत मुलगा असेल तर कसा वागेल, मुलगी असेल तर कसं वागणार, मग मुलगीमध्ये जिद्दीपणा किती राहील, आणि लिडरशिप पण चांगली राहणार आहे. ठीक आहे. आता 1 नंबर आपण पकडला, 1 सोबत एक 0 ऍड केला तर किती होतं, 10. 10. मग कुठल्याही नंबरच्या समोर जर म्हणजे नंतर जर 0 आधी लागला तर काही उपयोग नाही, पण जेव्हा नंतर 0 लागतो तर त्याच्या व्हायब्रेशन काय होतात, वाढतं. वाढतात. मग अजून एक 0 लागला तर काय होईल, 100 अजून होईल. म्हणून एकापेक्षा 10 हा काय होईल, जास्त या एकामध्ये ज्या क्वालिटी आहे त्या वाढून होतील की नाही, ज्या 10 नंबरचे जे आहे व्यक्ती, त्याच्यामध्ये ह्या क्वालिटी काय होतील, इन्क्रीज होत. वाढतील होत, बरोबर, इन्क्रीज होतील. म्हणजे बेसिक सिंगल डिजिट नंबर असणं चांगलं गोष्ट आहे, पण जेव्हा त्या नंबरचे डिजिट वाढतात, किंवा म्हणजे 1 आणि 9 आलं सोबत, 1 आणि 10 आलं, तर त्याचे व्हायब्रेशन्स काय असतात, डिफरंट असतात. कारण जेव्हा 1 पकडला आपण, फक्त 1 नंबर आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यासमोर 0 लावतो आहे, तर त्याचा जिद्दीपणा म्हणा, त्याचा ऍग्रेशन म्हणा, त्याचा जो काही हट्टीपणा असेल तो काय असेल, मल्टिपल होऊन वाढेल. तर आपल्याला हे लिहायचं आहे आणि 10 नंबर टाकायचं, 1 लिहिला ना त्याच्या खाली 10 नंबर टाका, आणि 10 नंबर काय होईल, ह्या व्हायब्रेशन काय असतील, वाढतील. वाढलेल्या असतील. त्याचं जास्त जिद्दीपण हेच जे काय आपण सगळ्या गोष्टी लिहिल्या, बरोबर, 1 नंबरच्या ज्या गोष्टी असतील त्या मल्टिपल असतील, काय असतील, मल्टिपल. मल्टिपल. ते तिथे मेन्शन करा की 1 नंबरचे व्हायब्रेशन्स वाढलेले आहेत, कारण त्याच्या समोर काय लागलंय, 0 लागलाय. म्हणून 10 ची व्यक्ती थोडी जास्त अग्रेसिव्ह राहतील, जास्त हट्टीपणा करेल, ऐकणार नाही, बरोबर. मग नंतर हे समजलं, लिहलं तुम्ही, येस. मग नंतर नंबर 19 काय आहे, 1 आणि 9, तो पण काय बनतो, 1 आणि 9 कोण बनतो, 1 बनतो. म्हणजे 1 आणि 9 10 बनतो, आणि 10चा आपण त्याचा पर्सनॅलिटी नंबर काय येतो, 1 येतो, बरोबर. मग आता 1 आणि 9चे काय कॉम्बिनेशन आहे, 1 कोणाला रिप्रेझेंट करतो, सन. सूर्याला, बरोबर. 9 कोणाला रिप्रेझेंट करतो, मास. मास. मार्सला, मंगळाला, बरोबर. सूर्य आणि मंगळाचं कॉम्बिनेशन, बरोबर. मग ह्याचा मंगळ म्हणजे काय, त्याची देवता कोणती, हनुमानजी येते, बरोबर. आणि राम आणि हनुमानजीचं कॉम्बिनेशन, बरोबर ना. मग कुठल्याही युद्धात जर हा नंबर गेला, कुठल्याही 1 आणि 9 ची पर्सनॅलिटी अजून धडाडीची होईल,
अजून जास्त ॲग्रेशन असेल, ॲग्रेशन तर असेल पण पॉवर पण वाढेल ना. सेनापती, जर राजा आणि सेनापती कुठे युद्धाला गेले तर कसे वागतील, असा विचार करायचा की राजा आणि सेनापतीचा नंबर आहे. सेनापती आहे ना 9 नंबर, मग 9 नंबरच्या सोबत आपण 1 नंबर कन्सिडर केला तर त्याची पॉवर अजून वाढते, बरोबर की नाही. ते लिहून ठेवा तिथे की 1 आणि 9 म्हणजे 1 रिप्रेझेंट सन, 9 रिप्रेझेंट मार्क्स. मार्स. मार्सचं आणि सनचं कॉम्बिनेशन जेव्हा डेट ऑफ बर्थ 19 असेल, त्याच्यामध्ये काय असणार आहे की सनच्या पण क्वालिटीज असणार आणि मंगळाच्या पण क्वालिटी आहे. मंगळ म्हणजे जिद्दीपणा, अजून हट्टीपणा, रागीट स्वभाव काय होईल, रागीट होईल. अँगर इश्यू असतील त्या व्यक्तीला. 19 नंबरच्या याला ताडकन राग येईल, ताडकन शांत होईल, म्हणजे एकदम तापट स्वभावाचा असू शकतो. कळालं. समजलं का इथपर्यंत. हो. हा. अजून 9चं बघायचं कॉम्बिनेशन बघताना ना, 9 हा कार्मिक नंबर देखील आहे. त्याच्या समोर लिहा 1919. 19 काय आहे, हा कार्मिक नंबर आहे. मी हे शिकवतानाच तुम्हाला सांगणार आहे की कार्मिक नंबर कोणते कोणते आहे. 1919 हा काय आहे, कार्मिक नंबर आहे. म्हणजे कार्मिक नंबर असे नंबर्स असतात की जे काहीतरी फेडायला या जगात आलेले. काय फेडायला, आपल्या मागच्या जन्मातलं काहीतरी कर्म बंधन ते घेऊन आलेले असतात आणि ते कर्माचं म्हणजे म्हणतात ना, काहीतरी मागच्या जन्मातलं कुठलं ते ऋण फेडणं, मागच्या जन्मातलं कुणाला तरी काहीतरी देणं घेणं किंवा कुठलं तरी काहीतरी ऋण फेडायला आलेले नंबर म्हणजे कार्मिक नंबर. कर्मबंधनाचा नंबर म्हणजे 1919 आहे. लिहून ठेवा तिथे. ठीक आहे. आणि झालंय, पुढे जायचं. हो. येस. नंतर येतो 2828. अजून कोणत्या नंबरचं पर्सनॅलिटी 28 नंबरची पर्सनॅलिटी 1 बनते, तो म्हणजे 28. 2 आणि 8 म्हणजे 28, बरोबर. मग 28 मध्ये कोण कोण आहे. 10. नाही, 28 28 बोलते मी. 2828 म्हणजे काय, मून आणि मून आणि सॅटर्न, सॅटर्न. बरोबर. हा. मून कोणाला रिप्रेझेंट करतो, आई. आई किंवा राणी. हा. आणि सॅटर्न हा कष्टाचा नंबर आहे. त्यांनी. हा. मग यांची 28 नंबरची ग्रोथ कशी राहणार आहे, यांच्यामध्ये कसे काय, मून म्हणजे काय, मूनचं चंद्राच्या कला कसा बदलतात. 15 दिवस वाढतात, 15 दिवस कमी होते. हा, मग ते किती अस्थिर असतील, लहरी स्वभाव राहणार आहे. काय आहे, 28 नंबरचे काय ऍट्रिब्युट्स राहणार आहे, लहरी. लहरी स्वभाव. मिळणार सगळं आहे पण 8 नंबर आल्यामुळे काय होईल, मिळायला उशीर होईल. ट्वेंटी 28 नंबर, लहरी स्वभाव, कष्ट करावं लागतील, कष्ट धडपड खूप असेल. मिळणार सगळं आहे, नाही मिळणार अशातला भाग नाही, पण थोडासा उशीर होईल. कष्ट करावं लागतील, प्रयत्न करावे लागतील, खूप धडपड करावी लागेल. लहरी मध्ये मधात खूप छान वागतील, मधातच त्यांना प्रेडिक्ट नाही के म्हणजे कधी कधी खूप छान असतात, कधी कधी त्यांचं बिहेवियर काय होतं. तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात कोणी असेल 28, हे आपल्या लाईफ मधले नंबर्स बघायचे की आपल्या लाईफ मध्ये असे लोक आहेत का, मग हे असे वागतात का, हे अनालिसिस करायचं आपल्याला. कळतंय का.
ट्वेंटी एट नंबरकडे पण पैशांचं पण त्यांनी जर हार्डवर्क केलं व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टी केल्या, त्यांचं पण जर त्यांनी कंटिन्युअस सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, त्यांनी पण सूर्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी जर व्यवस्थित पाथ फॉलो केला तर त्यांना सक्सेस मिळतं. पण ते उशिरा मिळतं. सक्सेस त्यांच्याकडे येतं, उशिरा येतं, कारण त्यांना ऍट द एंड त्याचं काय बनतो आहे, डेस्टिनी नंबर 1 बनतो आहे. त्यांना पण लिडरशिप क्वालिटी असतात. मग यांचं ऑक्युपेशन पण कसं राहणार आहे, काय काय करू शकतात हे सांगा बरं. कुठल्याही क्षेत्रामध्ये काय करू शकतात. हे सगळे झाले 1चे आपण बघितलं ना. मग 28ला मी तुम्हाला हे पण सांगितलं की 28ला हार्ड वर्क जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर नंबर्स, की तुम्ही थोडंसं स्वतःला पुश करणं महत्वाचं आहे स्वतःला. कारण ते 28 स्ट्रगलचा नंबर आहे ना 28, बरोबर की नाही. 8 नंबर आला तर स्ट्रगल आलं. मग हार्डवर्क, प्रयत्न करणं, सातत्य, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. मग जेणेकरून रिझल्ट मिळणार आहे, पण तो उशिरा मिळणार आहे. प्रयत्न सोडायचे नाहीत. इथपर्यंत आपले नंबर 1चे बघितले. आता यांचे ऑक्युपेशन काय असू शकतात, आपण नंबर 1चं ऑक्युपेशन पण बघायलाय, बरोबर आहे ना. मग नंबर 1 आपण लिडरशिप क्वालिटी, कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग. मग हे काय राहणार, कुठेतरी कंपनीमध्ये मॅनेजर राहू शकतात का, किंवा कुठले गट नेते, कुठलेही इव्हेंटचं हेड, कुठेतरी टीम लीड, म्हणजे त्यांच्या हाताखाली त्यांना काय असतील, काहीतरी लोक काम करत असतील, असे नंबर 1 असतात. लीडर आहे ना प्रत्येक गोष्टीचे. मग घरातही त्यांचं वर्चस्व तसंच राहणार आहे. जर ते नंबर 1ची पर्सनॅलिटी आहे तर त्यांचं घरात काय राहील, मग मी कंट्रोल त्यांच्या हातात राहणार. हे लिहून घ्या तुम्ही की काय काय राहू शकतं. आणि नंबर 1 वाल्यांकडे हेल्पिंग नेचर पण खूप असते, म्हणजे अहंकार पण असतो, इगोइस्ट पण असतात ते, पण मदत पण खूप करतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक आहे की तुम्ही मागितली ना, ते मदत करायला नाही नाही म्हणत. एखादी व्यक्तीला तुम्ही फक्त, त्यांना कसं असतं की त्यांना मोठेपणा हवा असतो. ते कारण लीडर आहे ना, सन आहे, तुम्ही मागाल तर मिळेल. बाबांकडे पण ना थोडंसं असं नाही, ठीक आहे, बाबांना थोडं समजावं लागतं की नाही आपल्याला घरी पण. आई बाबांना समजवते, मग गोष्टी येतात. त्याच पद्धतीने नंबर 1चं पण आहे, मिळतात गोष्टी देत, म्हणजे त्यांना आवडतं मदत करायला. या पद्धतीने आपण नंबर 1 बघायचा. इमोशनल पण असतात हे लोक. 28 नंबर वाले पण त्यांचे इमोशनल टर्ब्युलन्स खूप असतं, म्हणजे भावना ना त्यांच्याकडे खूप भावना प्रधानी म्हणता येईल, आणि भावनांचं संतुलन राहत नाही. जे 28 नंबरचे लोक आहेत ना, त्यांच्या लाईफमध्ये भावनांचं संतुलन राहत नाही. हा नंबर 1 जो आहे तो पण तशाच पद्धतीने आहे. म्हणजे तो कुठेतरी ॲग्रेशन आहे, कुठेतरी हट्टीपणा आहे, कुठेतरी जिद्दीपणा आहे, कुठेतरी लिडरशिप तर आहे, कम्युनिकेशन पण आहे, पण इमोशनलचा पण, इमोशन आहे त्यांच्यात, भावना असतात, भावना प्रधान लोक असतात. म्हणजे तुम्ही जर त्यांना मदत मागितली तर ते स्वतःहून मदत करतील, पण पहिले इनिशिएटिव्ह आपल्याला घ्यावं लागतं. कळालं. लिहून घेतलं का हे. आवाज येतोय माझा. हो येतं. हे समजलं तुम्हाला सगळं. समजलं. लिहून घेतलं, राईट. तुम्ही लिहून घ्या हे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही घरातल्यांचं किंवा कोणाचं गायडन्स बघणार आहात, किंवा बेसिक तुम्हाला ज्या गोष्टी समजून घ्यायच्या तर ह्या क्वालिटीज ज्या आपण लिहिल्या आहे त्या समजून घ्यायला, म्हणजे ह्या क्वालिटीज बघून आपल्याला त्या व्यक्तीला अनालिसिस करायला मदत होईल. ती व्यक्ती कशी आहे, तिचं वागणं कसं आहे, ती बोलणं कसं आहे, तिच्या लाईफमध्ये सुरू काय आहे,
म्हणजे मग ते जर 10 नंबरची व्यक्ती आली तर मग 10 नंबरची अजून जास्त जिद्दी हट्टीपणा करू शकते, तिच्यामध्ये राग, ॲग्रेशन, चिडचिड जास्त असू शकते, किंवा मग अजून जास्त लिडरशिपच्या क्वालिटी जास्त चांगल्या प्रकारे असेल, सगळ्यांना धरून म्हणजे एखादी व्यक्ती असेल गटप्रमुख किंवा त्यांनी पकडून ठेवलाय सगळ्यांना, या पद्धतीने आपल्याला नंबरचं काय करायचं आहे, कुठल्याही नंबरचं अनालिसिस करायचं आहे. इथपर्यंत समजलं आहे? नंबर 1 समजला आहे. नंबर 1च्या जे पण आपण जेव्हा रेमेडी वगैरे बघतो तर रेमेडीचा आपण सेपरेट सेशन घेणार आहोत, पण त्याच्या खाली लिहून ठेवा की नंबर 1 वाल्यांनी पंक्च्युअल असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टाइमवर कामं करणं, टाइम फॉलो करणं, आणि नंतर तुम्ही जसं रात्री झोपण्याचं टायमिंग, सकाळी उठण्याचा टायमिंग हा पण तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य, म्हणजे सूर्याला जे आपण नेतो, सकाळी सूर्याची पूजा करतो, ती पूजा करणं देखील नंबर 1च्या जे काही लोक असतील त्यांनी त्यांच्या प्रगतीतले जे काही अडथळे दूर करायचे असतील त्यांनी नंबर 1 वाल्या व्यक्तींनी काय करायला पाहिजे, सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे, रेग्युलरली द्यायला पाहिजे. कन्सिस्टन्सी महत्वाची. ठीक आहे. उद्या आपण नंबर 2 आणि बाकीचे नंबर बघणार आहोत. एक एक नंबर आपण पुढे जाणार आहोत. आता या नंबर 1 बद्दल कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? अजून आपण हे बेसिक झालेलं आहे. आपण पुढे ऍडव्हान्स मध्ये अजून डीप मध्ये शिकायला मिळतं की मी बेसिक सांगणार की नंबर 1चे जर तुम्हाला नंबर 1 कमी असेल तर तुम्ही नंबर 1च्या रेमेडीज करायला, म्हणजे नंबर 1 तुमच्याकडे आयुष्यात आला पाहिजे, आणि नंबर 1 जर जास्त असेल तर त्याचं दान द्यायला पाहिजे. कुठलाही नंबर बघा ना, आपल्याकडे कसं असतं ना, एखादी गोष्ट जास्त आहे, कुठली गोष्ट असू दे, मग आपण काय करतो, ती वाटतो की नाही, म्हणजे याला त्याला देतो की बाबा माझ्याकडे जास्त झाली, तू घेऊन घे थोडीशी, म्हणजे काय होईल, वेस्ट होणार नाही, बरोबर. त्याच पद्धतीने जेव्हा कमी असेल तेव्हा मागतो आपण की मला थोडीशी मदत करतो का, मला हे पाहिजे होतं. त्या पद्धतीने आपल्याला नंबर्स जर तुमच्या ग्रीडमध्ये जास्त असतील, तुमच्या लाईफमध्ये नंबर 1चं व्हायब्रेशन खूप जास्त असेल, तर नंबर 1च्या रिलेटेड तुम्ही काय करायला पाहिजे, डोनेशन करायला पाहिजे. आणि जर तो कमी असेल तर त्याच्या रेमेडीज करायला पाहिजे. समजलं इथपर्यंत? जो नंबर तुमच्या लाईफमध्ये जास्त आहे तो तुम्हाला, कुठलाही नंबर जास्त असणं त्रासदायक ठरू शकतं. मग कुठलाही नंबर असू द्या, तो नंबर 1 का असे ना, मग तुमचा नंबर 1 कशासाठी रिप्रेझेंट करतो, तुम्हाला कम्युनिकेशन बघताना तुम्ही नंबर 1 पासून कम्युनिकेशन पण येतं. मग तुमच्या लाईफमध्ये जर नंबर 1 जास्त आहे तर तुमचं कम्युनिकेशन चांगलं राहील का? एक तर तुम्ही खूप बडबड करत असाल, एक तर कमी बडबड करणार, बरोबर, राईट. त्यामुळे मग तुम्ही बॅलन्स राहायला पाहिजे, म्हणून त्या नंबर 1चं काय करायला पाहिजे, डोनेशन करायला पाहिजे, रेमेडीज करायला पाहिजे. ज्या काही रेमेडीज सांगितल्या जातील त्या तुम्ही नंबर 1च्या रेमेडीज म्हणून करायला पाहिजे. इथपर्यंत समजलाय? येस. आपण आज इथे थांबतो आहे. उद्या परत आपण भेटूया आणि उद्या आपला पुढचा नंबर शिकूया. चालेल? मला ऐकून घेतलं याबद्दल कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू.